सुप्रभात मित्रांनो, मी यश राऊत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर सकाळचे 6:50 झालेत आणि आम्ही पनवेल स्टेशनवर आहोत आता। आम्ही म्हणजे माझ्यासोबत रोहन आहे आणि आम्ही आता गावी निघालो आहे, सावंतवाडीला चाललो आहे। आमची पनवेलवरून आता ट्रेन आहे, तर आम्ही टाईमवर तर पोचलो आहे। फटाफट आता ट्रेनमध्ये गेल्यावर पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू। तर मित्रांनो, आता खेड आलाय आणि 12:30 वाजलेत। खूप सगळे स्टेशन घेत चालले ही गाडी। थोड्या असं बाहेर पाय मोकळे करायला आलोय। सिग्नल आहे, हां सिग्नलला साठीच थांबले, त्यामुळे जास्त थांबले गाडी। कंटाळलोय आम्ही पण। खरं तर ब्लॉग आम्ही जशा गाडीत बसलो ना तेव्हाच चालू करणार होतो, पण डबा बघून आमचा पूर्ण मूड खराब झालेला। कारण म्हणजे जे चेक केलेला आम्ही त्यात 3-3 सीटाचे हे दाखवत होते, तसा डबा हाय नाही, हा जनरल डबा निघाला, त्यामुळे पूर्ण मूड खराब झालेला। झोप 2-3 तासाची झोप काढली आहे, फ्रेश वाटते आता, म्हणून थोडासा बाहेर निघालो सीटवरनं उठून। बघू आता, ट्रेन ऑलरेडी लेट चालली आहे, लेट तर होणारच आहे पोचायला। 7:30 वाजतील आरामात। आणि असं सगळं सिग्नल घेत चालले आमची गाडी। सगळे बाहेर आहेत बघा, सगळे बाहेर आले आहेत। तर मित्रांनो, आम्ही काल रात्री पोचलो गावी, काळोख झालेला, त्यामुळे मी व्हिडिओ चालू नव्हता केला। आणि आता हा दुसरा दिवस उजाडला आहे। आंघोळ विंघोळ करून आम्ही सगळे तयार झालोत, इकडे सगळे तयार झालेत आणि आता आम्ही फिरायला निघालो आहे। पाऊस पण पडतोय कोकणात, इकडनं दिसत नाही, आता बाहेर जाऊन पाऊस वगैरे पण पडतोय। आणि हे आमचं मागचं घर आहे, ह्या गाडीने चाललो आम्ही आता, मामाची गाडी आहे। तर बघू आता जसं जसं पुढे जाऊ तसं व्हिडिओ घेऊ, रील वगैरे पण बनवायचा प्रयत्न करूया। झालेत ना सगळे। तर परत एकदा गोव्यात तुमचं स्वागत आहे। परत आम्ही ओल्ड गोव्याला आलो आहे। ह्या टायमाला नवीन चेहरा दिसेल तुम्हाला, हा माणूस ॲड झालाय, पहिल्यांदा गोवा फिरायला आलाय। बाकी तर हे सगळे फिरून झालेले आहेत। ओळख पण करून देतो तुम्हाला कोण कोण आहे हा मामाचा मुलगा आहे रोहित। आता गाडी पूर्ण ह्यानेच चालवली आहे, आमच्यापेक्षा लहान आहे पण हाईटने मोठा आहे।
आणि सगळ्यांची ओळख करून देतो तुम्हाला. हा सगळ्यात मोठा भाऊ आहे आमचा, हा शुभम दादा. वंदेश, हा वंदेशा, हा लहान भाऊ आहे. हा मुंबईलाच राहतो, मावशीचा मुलगा आहे. भांडूपला राहते मावशी, तिकडे भांडूपला राहतो. हा नानू, नानू बोलतो. राज, ह्याचं नाव राज आहे पण आम्ही ह्याला नानू बोलतो लाडाने. हा सगळ्यात लहान आहे हाईटनी. आता माझ्यासोबत माझ्या एवढं झालंच आहे हाईटनी, पण खूप लहान आहे. हा सगळ्यात लहान आहे. आणि ह्याला तर ओळखतच असाल तुम्ही, हा अक्षय आहे. आपल्या इकडे मुंबईला सोबतच राहतो. ब्लॉकमध्ये बघितला असेल जेव्हा गोव्याला आलेलो तेव्हा. आमच्यासोबत मामा पण आलाय, पण मामा गाडीत थांबलाय. आम्ही एवढेच आतमध्ये आलो फिरायला. हा ओल्ड गोवा आहे, चर्च आहे हा. इकडे आम्ही फोटो वगैरे पण काढलेले. जर तुम्ही ब्लॉग बघितला नसाल तर तो आधीचा ब्लॉग बघा तुम्ही. तर आता आम्ही मंगेश स्थानकला आलोय. हे मंदिर आहे इकडे. इथे सुद्धा सिंगम मूवीचा शूट झालेला. मंदिराच्या याच्या आधी इकडे पाय धुया. तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो, फोटो वगैरे काढल्या. आतमध्ये फोन जास्त करून मंदिरात नसतात अलाउड. इकडे होते पण मी व्हिडिओ नाही चालू केला. आता इकडनं निघू. पुढे बस नानूला पाठी वागड. Quand je suis arrivé, les petits se sont demandés ce qui se passe. Tellement les petits a beaucoup d'inspiration pour déranger. Venez position pour danser, venez position pour bouger. Y'a qu'à te bina pour danser. तर आता आम्ही वेर्णाला आहे. हे राधाकृष्णाच्या मंदिराच्या इथे आलो. इकडनं आम्ही एंट्री घेतली आतमध्ये. ते समोर तिकडे मंदिर आहे. आई शपथ, बघा का मंदिर आहे यार. फक्त मंदिर बघा तुम्ही लांबूनच, किती भारी वाटतंय. खूप छान बनवलंय हे मंदिर. जास्त आतमध्ये नाही. हा बघा, हा इकडे हायवे आहे. हायवेच्या एकदम बाजूलाच आहे हे मंदिर. वेर्णाला वेर्णा. लाइटिंग पण एवढी छान केली आहे ना, लांबून पण बघायला एकदम छान वाटतंय मंदिर.
आणि इकडे जवळच विमानतळ सुद्धा आहे. हा बघा प्लेन. एकदम मंदिराच्या वरूनच जातो. ते जाऊ द्या, आपण मंदिर बघूया. आई शपथ, मन भरलं या मंदिराकडे बघून. फक्त आतमध्ये आता कॅमेरा वगैरे अलाउड असला पाहिजे. हा इंटेरियर बघा. समोरच राधाकृष्ण आहेत. ओ हो 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 हो. तर बघू शकता इकडे राधाकृष्ण आहेत समोर. लेफ्ट साइडला राम, लक्ष्मण आणि सीतेचं मूर्ती आहेत. आणि राईट साइडला महादेव पार्वतीचं मूर्ती आहे. मध्ये स्पेस बघा केवढी आहे बस. आणि थोडं अजून पुढे आलो की परत लेफ्ट हँडला हनुमानाची मूर्ती आहे आणि राईटला गणपती बाप्पाची मूर्ती आहे. रात्र झाली आणि सगळीकडे लाईटी लागल्यावर अजून छान दिसतंय. हे बघा मंदिर. एक राऊंड मारूया मंदिराचा आपण. प्रत्येकाला कळस दिलाय. जिथे जिथे मंदिर आहे ना तिकडे त्याला कळस दिलाय. हे इकडे राधाकृष्ण, इकडे हनुमान आहेत आणि इकडे रामलला आहेत. समोरच्या साईडला गणपती बाप्पा आहेत आणि महादेव आहेत इकडे. ही मंदिराची मागची बाजू आहे. मार्बलचं बनवलंय. ही मागची बाजू आहे मंदिराची. तर मित्रांनो, आपण आता पेरणे पारखंडला आहोत आणि तिकडे हे अंकिता क्लासिक करून हॉटेल आहे. खूप फेमस आहे इकडचं हॉटेल. हे पार्किंग वगैरे पण आहे मोठी. बघू शकतात गाड्या पण किती थांबल्यात. तर चला आपण आतमध्ये जाऊया. पाऊस पडतोय ना, ब्लर झाला कॅमेरा. एक मिनिट कॅमेरा पुसतो. इंटेरियर वगैरे बघा याचा किती भारी आहे. सगळं सिस्टमॅटिक. इकडे वॉशरूम आहे, इकडे हँड वॉश वगैरे आणि इथे आतमध्ये प्रॉपर डिनर एरिया बनवलाय. ही खालचा एरिया आहे हा आणि आपण आता वर चाललोय.
फटाफट बसल्यात बघा जागा करून. भूक लागली आहे जाम त्यांना. बात है भाई. खत्म करेगा ना भाई. थांब कंट्रोल थांब जरा 2 मिनिटं थांब भावा. कंट्रोल. सगळे भुकेलेत. थाली आली आमची. तोंड बघा सगळ्यांची. वंदेश 2 मिनिटं 5 मिनिटं अजून. हा काय 5 मिनिटं वंदेश. 5 मिनिटं थांबा. हे बघा थाली. एक 2 3 चालू. वेटिंग काय खाऊ म्हणा. पूर्ण ताट एकदम क्लीन केलाय बघा. एकदम भूक एकदम भारी लागलेली. जेवण एकदम भारी होतं. सगळ्यांचं झालंय आमचं जेवण. मी एकदम ताट क्लिअर करून टाकलंय. चला. तर मित्रांनो आम्ही घरी आलोय. मस्त फ्रेश वगैरे झालो. आंघोळ वगैरे केली आहे. आणि मग आता हा ब्लॉग एंड करूया इकडेच. तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. असंच पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.